आणि आता एक राजकीय बातमी आहे. अंगाशी आल्यावर माफी मागण्याचा हा प्रयत्न असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माफीवर शरद पवार यांनी ही जोरदार टीका केली आहे. सावरकर आणि शिवरायांची तुलना होऊ शकत नसल्याचं देखील पवार म्हणाले. अशा लोकांच्या हातामध्ये पुन्हा सत्ता द्यायची का असा सवाल देखील शरद पवारांनी उपस्थितांना विचारला. माफी हे सातत्याने सांगितलं जातं. याचा अर्थ हा की चुकीच्या गोष्टी, चुकीचे विचार त्याला तुम्ही प्रोत्साहित करता आणि ते अंगाशी आले किंवा माफीच्या नावानं आपली सुटका करण्याचा हा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. आणि त्यामुळं आज अशांच्या हातामध्ये पुन्हा एकदा सत्ता देशाची द्यायची, राज्याची द्यायची हा विचार करायचा आहे. त्यांनी माफी मागितली आणि लगेचच सांगितलं की सावरकरांच्यावर टीका टिप्पणी केली जाते. त्यांच्यावर ज्यांनी टीका केली त्यांनी कधी माफी मागितली नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, विषय काय? लोकांच्या ते अस्वस्थ आहे. सावरकरांचं या ठिकाणी सावरकर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वर्ष तुरुंगामध्ये गेले, हा त्याग त्यांनी केला हे आपण मान्य करू. पण सावरकर आणि शिवछत्रपतींची यांची चर्चा होऊ शकते एकत्र.